आज सकाळी मी एका उद्देशाने घरातून बाहेर पडलीये. हाच रस्ता माझ्या जीवनाच्या प्रवासाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. 3 वर्षांपूर्वी माझं जीवन पूर्णपणे बदललं. डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या शरीरातील एक अवयव निकामी झालाय आणि आपल्याला तातडीने त्या अवयवाची गरज आहे. तेव्हा मी निशब्द झाले. आयुष्याचा प्रवास थांबेल की काय अशी भीती वाटली. त्यानंतर काही दिवसांनी मला डॉक्टरांचा फोन आला. एका अनोळखी व्यक्तीमुळे मला नवं जीवन मिळालं. पण ती व्यक्ती कोण होती हे आजही मला कळलं नाही. त्यांच्या औदार्यामुळे मला जणू पुनर्जन्म मिळाला. आता मी पुन्हा मोकळा श्वास घेऊ शकते. नवी स्वप्न बघू शकते. माझ्या कुटुंबासोबत जगू शकते. आज दरवर्षीप्रमाणे मी पुन्हा इथे आली. फक्त त्या व्यक्तीचे आभार मानण्यासाठी, ज्यांच्या आठवणी माझ्या हृदयात सदैव जिवंत राहतील. या व्यक्तीसारख्या असंख्य दात्यांमुळे माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. त्यांनी योग्य वेळी घेतलेला एक निर्णय माझ्या शरीरामध्ये हृदयाच्या रूपाने आजही जिवंत आहे. ही इमारत आता माझ्या आठवणींचे, आशेचे आणि आभारांचे प्रतीक आहे. मला माहितीये की ती व्यक्ती आता या जगात नाही, पण त्यांनी उचललेल्या एका पावलामुळे माझ्या आयुष्यात नवीन सूर्योदय झाला. या व्यक्तीसारख्या असंख्य दात्यांमुळे माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. त्यांनी योग्य वेळी घेतलेला एक निर्णय माझ्या शरीरामध्ये हृदयाच्या रूपाने आजही जिवंत आहे. ते माझ्यासाठी हिरो होते आणि म्हणूनच आज मी नेत्रदान करण्याचा निर्णय घेऊन माझे उत्तरदायित्व पार पाडले. एका दानकर्त्यामुळे 8 लोकांचे जीवन वाचू शकते. आपले अवयव आपल्या मृत्यूनंतरही इतरांच्या जीवनात नवा आशेचा किरण आणू शकतात. अवयवदानाने केवळ लाभार्थ्यांचेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाचे जीवनही बदलते. अवयवदान एक पवित्र कार्य आहे, जे आपल्यानंतरही आपल्या अस्तित्वाला अर्थ देते. आजच अवयवदानासाठी अर्ज करा. आपल्या निर्णयामुळे एखाद्याला संजीवनी मिळू शकते. जीवनातील सर्वात मोठे दान करण्याचा संकल्प करा. अवयवदान
हेच सर्वश्रेष्ठ दान.